सुरुवातीची बातमी, महाराष्ट्राच्या प्रचारात मोदी शहांची एंट्री झाली। योगींनी याआधी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला, आता मोदींनीही एक है तो सेफ है म्हटलंय। भाजपनं प्रचार कसा हिंदुत्वाच्या ट्रॅकवर नेलाय पाहूया। एक है तो सेफ है। शरद पवार साहब ने कह दिया कि मैं बाद में आऊंगा। उद्धव ठाकरे भी नहीं गए, राहुल गांधी भी नहीं गए। उनको अपनी वोट बैंक से डर लगता है, वोट बैंक से डर लगता है। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी आपल्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातला प्रचाराचा अजेंडा सेट केलाय। भाजपचा प्रचार हिंदुत्वावरच असेल हे मोदी शहांनी दाखवून दिलाय। बटेंगे तो कटेंगेच्या पुढे जा, एक है तो सेफ है वाली घोषणा मोदींनीही दिली आहे। अलग अलग जातियों में टूटने से आप सोचिए कमजोर हो जाएंगे कि नहीं हो जाएंगे। इसलिए मैं कहता हूं, एक है तो सेफ है, एक है तो हमें एकजुट रहकर कांग्रेस के खतरनाक खेल को नाकाम करना है और विकास के रास्ते पर आगे बढ़ते रहना है। त्यांनी सांगितलं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे। अरे कोण काटणार आहे? कोणाची हिंमत आहे? हा इकडे कटेंगीची बात करणार आहे, त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत। आम्हाला काय शिकवत आहे? आम्ही सगळे एकत्र आहोत ना। इकडे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन्स आहेत आणि विशेष म्हणजे माझा 12 बलुतेदार जो समाज आहे तो सुद्धा माझ्या सोबत आहे। मोदींनी धुळे आणि नाशिकमध्ये सभा घेतली। अमित शहांनी शिराळा, इचलकरंजी आणि सांगलीमध्ये मोर्चा सांभाळला। महाराष्ट्र लुटण्यासाठीच गद्दारी करून माझं सरकार पाडलं अशी टीका उद्धव ठाकरे प्रचार सभेतून करतात। तर महाविकास आघाडीनं धोका देऊन महाराष्ट्राला लुटल्याचा निशाणा मोदींनी साधला। का आपलं सरकार पाडलं? का गद्दारी करून सरकार पाडलं? तर यांना महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून यांनी आपलं सरकार पाडलेलं आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची तर सोडा, तुमचे टरबूज बिरबूज सोडून द्या, पण मोदी आणि शहांची सुद्धा आपल्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायची हिम्मत होत नव्हती। तर एक उद्योग मी महाराष्ट्रातून गुजरातला नेऊ दिला नव्हता। महाआघाड़ी वालों के धोखे से बनी सरकार के 2.5 साल देखे हैं। इन लोगों ने पहले सरकार लूटी और फिर महाराष्ट्र के आप लोगों को भी लूटने में वो लग गए थे। आधी योगींनी महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली, तर मोदींनी एक है तो सेफ है म्हटलंय आणि फडणवीसांनी पुन्हा एकदा धुळ्यातून वोट जिहादचा आरोप केलाय। वोट जिहाद पासून जागा व्हा, नाहीतर नेहमीसाठी झोपावं लागेल असं फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांनी लोकसभेपासून एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आणि या धुळ्यामध्ये ते वोट जिहाद करतायत। वोट जिहाद। अरे आमच्या धुळ्याच्या लोकसभेमध्ये आम्ही 1,90,000 मतांनी 5 मतदारसंघात पुढे गेलो। एकट्या मालेगाव सेंट्रलच्या आणि या धुळ्यातल्या वोट जिहादमुळे 4,000 मतांनी आम्हाला पराजित व्हावं लागलं। आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावं लागेल। ही निवडणूक जागा होण्याची निवडणूक आहे। ही निवडणूक वोट जिहादचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे। शिराळाच्या सभेतून अमित शहांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेत वोट बँकेसाठीच अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आले नाहीत अशी टीका केली आहे। शरद पवार साहब ने कह दिया कि मैं बाद में आऊंगा। उद्धव ठाकरे भी नहीं गए, राहुल गांधी भी नहीं गए। क्यों नहीं गए बताओ भाई, सिराला वालों क्यों नहीं गए? मैं बताऊं? उनको अपनी वोट बैंक से डर लगता है, वोट बैंक से डर लगता है। लाडकी बहीण योजनेद्वारे महायुतीनं 2100 रुपये देण्याचा वादा केला, तर राहुल गांधींनी खटाखट 3000चं वचन दिलंय। त्यावरूनही अमित शहांनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला। हर महीने बैंक अकाउंट में
महाराष्ट्र की महिलाओं को 3,000 रुपए सीधा खटाखट 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 न दर जाएगा। आपके जो नेता है ना खटाखट वाले, ऐसा वादा करते हैं जो कभी पूरा ही नहीं होता, पूरा ही नहीं होता। कांग्रेस के अध्यक्ष ही कहते हैं कि कांग्रेस जो वादे करती है वो काल्पनिक है, पूरे नहीं होते। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे। दोघांनीही सुरुवातीला यापुढे देखील काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हिंदुत्वावरूनच घेरणार याची झलक दाखवून दिली आहे। धुळ्यातून चंदन पूजाधिकारी आणि महेश मसुळेसह शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।